नमस्कार मैत्रिणींनो. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण असं पाहत आहोत की इकडे सचिनने एका वकिलाला पकडलेलं असतं. तसेच त्या वकिलाच्या मुलीला साक्षीने किडनॅप केलेलं असतं. त्याची मुलगी व्हिडिओ कॉलवर दाखवत असते. तसेच ती त्याला ब्लॅकमेल करत असते की तू महिपत शिकरेची केस घ्यायला तयार हो, असं ती त्याला भाग पाडत असते. तर दुसरीकडे प्रिया जेव्हा अधिराजला भेटून येते तेव्हा तिचं छोटं पाकीट तिथेच कॅफेमध्ये राहिलेलं असतं, कारण त्यामध्ये तिचं मंगळसूत्र असतं. आणि इकडे सायली, अर्जुन आणि अधिराज तिघेही एकत्र बसलेले असतात. तेव्हाच ते म्हणत असतात की प्रिया आता आपल्या प्लॅनमध्ये चांगलीच फसलेली आहे. आता आपल्याला हवा आहे तो सगळा पुरावा आपल्याला मिळालेला आहे. तर असंच काही केसबद्दलचं डिस्कशन ते तिघंही मिळून करत असतात. तर इकडे प्रिया पुन्हा कॅफेत येत असते, कारण तिला तिचं मंगळसूत्र हवं असतं. आणि येताना तिची धडक एका वेटरसोबत होते आणि ती त्याला सुनावत असते, तुला कळत नाही का, तुझे डोळे फुटलेत का. प्रिया खूप गोंधळ करत असते आणि तिचा तोच गोंधळ सायली, अर्जुन नेमका पाहतात. आता सायलीला धक्का बसलेला असतो की या प्रियापासून आपण लपलं पाहिजे, नाहीतर आपला सगळा प्लॅन फ्लॉप होईल. तर प्रेक्षकांनो, आता हे पाहणं रंजक ठरणार आहे की ते तिघंही प्रियापासून कसे लपतात.